आणि खरोखरच जोशात मच्छिंद्र पाटील यांचा वाढदिवस मात्र येथे साजरा झालाय आणि आता वळू आपले अतिथी मान्यवर ज्यांच्या मुले या स्पर्धेला चार चांद लागलेत असे आपले सर्व अतिथी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि वळतो सत्कार समारंभाकडे। या विभागातील एक कणखर नेतृत्व आणि युवकांच्या पाठीशी नेहमीच आधारस्तंभ म्हणून उभे राहणारे आमचे सुरेश दादा पाटील रायगड जिल्हा चिटणीस आणि माजी सरपंच आणि युवकांचा आधारस्तंभ आमचे लाडके सुरेश अण्णा यांना मी विनंती करतो आपण यायचंय। आपला यथोचित तिथे सन्मान करण्यात येईल। अतिथी देवभाव ही संस्कृती जपत असताना नक्कीच तालुका जिल्हा अध्यक्ष आहेत, रायगड जिल्हा चिटणीस आहेत ते, तसेच एकनाथजी पिंगले साहेब तालुका अध्यक्ष यांचा इथे यथोचित सन्मान करण्यात येत आहे। आणि या स्पर्धेचे जनक आपण पाहता ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीसाठी आले असे आमचे यशवंतदादा शिंदे आणि मारुतीदादा ढवाळकर यांच्या शुभ हस्ते या अतिथी मान्यवरांना मात्र इथे सन्मानित करण्यात येत आहे। सुरेश दादा पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येत आहे। प्रमुख अतिथी रायगड जिल्हा चिटणीस आणि माजी सरपंच सुरेश दादा पाटील यांचे इथे यथोचित सन्मान करण्यात येत आहे। आणि या विभागावर त्यांचं विशेष प्रेम आहे, तसं पाहायला गेलं तर आयोजकांच्यावर देखील त्यांचं विशेष प्रेम आहे, परंतु या विभागातील तरुण वर्ग नक्कीच तरुण वर्गामध्ये त्यांचे खूप चाहते आहेत आणि नक्कीच तरुण वर्गाच्या पाठी नेहमी ते पाठीशी उभे असतात। अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला असावा कसं तर तो सुरेश दादा पाटील यांच्यासारखा, आणि ही नक्कीच ओळख त्यांनी या विभागात पसरवलेले उमेशजी गावण साहेब आपल्याला विनंती करतो आपण यायचंय। आपलं देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येईल। उमेशजी गावण साहेब आपण यायचंय। तसेच अविनाश दादा पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वडगावचे माजी सरपंच अविनाश दादा पाटील आपणास विनंती आपण यायचंय। आपलं देखील यथोचित सन्मान येथे करण्यात येत आहे। हॅलो तसेच नंदकुमारजी पाटील आपणास विनंती की आपण यायचंय। नक्कीच संतोष दादा ठोंबरे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आपणास विनंती आहे आपण देखील यायचंय। आयोजकांच्या वतीने या अतिथी मान्यवरांचा यथोचित इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय। आपल्या बिझी शेड्यूल हॅलो जय मल्हार असरोटी आणि सिद्धू 11 कैरे अशी लढत आपल्या भेटीला येते। नक्कीच विद्यमान सदस्य नंदकुमार पाटील साहेब वडगाव ग्रामपंचायत यांचा देखील इथे यथोचित सन्मान केलं जात आहे। अभिजित दादा कदम आपणास विनंती असेल आपण देखील यायचंय, आपल्या इथे यथोचित सन्मान केलं जाईल आयोजकांच्या वतीने। अभिजित दादा कदम आपण यायचंय आणि नक्कीच आणि या विभागातील खऱ्या अर्थाने या विभागाची ओळख असलेले आणि आमच्या गावाचे आदर्श नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या विभागातील बऱ्याचशा तरुणांना योग्य दिशा दाखवणारे आणि सर्वांचे आधारस्तंभ आमचे सूर्याजी दादा पाटील यांना विनंती करतो आपण यायचंय। आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल। माननीय श्री सूर्याजी दादा पाटील यांना विनंती आहे की आपण यायचंय। हॅलो नक्कीच अशोकजी शिवले साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यायचंय। आपलं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जाईल। हॅलो
नक्कीच अशोकजी शिवडे साहेब, नक्कीच रोडवर ज्या गाड्या पार्क केल्या गेलेल्या आहेत सर्व मान्यवरांना विनंती असेल स्कोर रायटरने मॅच कव्हर करायची आहे आणि सुरेश सर आपण मॅच कडे लक्ष द्यायचं आहे. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार असरोटी ही लढत आपण पाहतोय. पहिलाच बॉल तुषार साजेकर, पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने टाकत असताना रजत पाटील त्याच्या समोर आहे. आपण पाहतोय सुधाकरजी काटवले साहेब यांचं देखील इथे नक्कीच जेवण पाटील आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. आपण देखील यायचंय. तसेच युवा नेतृत्व माझगाव गावचे जयेश पाटील यांना देखील विनंती असेल आपण यायचंय. आपण पाहता राजेश दादा पाटील यावेळेला बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑन, एक धाव मिळते. माननीय श्री अनंतजी पाटील साहेब माजी उपसरपंच इचांबे पंचायत यांना विनंती असेल आपण यायचंय. आनंद दादा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केलं जाईल. तसेच त्यांचं समवेत आपण पाहतो माननीय श्री रमेशजी महाडिक साहेब आपणास विनंती असेल आपण यायचं. रमेशजी महाडिक साहेब आपणास विनंती आपण देखील यायचंय. 2 बॉल नंतर एक धाव स्कोरबोर्ड वरती लागली आहे. अतुल पाटील रजत पाटील ही जोडी आघाडीची मैदानामध्ये आपण पाहतो आणि तुषार साजेकरच्या हातामध्ये पहिले षटक देण्यात आलं. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय आणि पहिले 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले ते तुषारचे. अतुल साठी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. फार लांबून क्षेत्ररक्षक आले होते बॉलला कव्हर करण्यासाठी. 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं 3 धावा धावफलकावरती. या विभागातील उद्योजक रमेशजी महाडिक साहेब यांचा इथे यथोचित सन्मान केलं जात आहे. संदीपजी ठोंबरे साहेब आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. तसेच प्रकाशजी सांबारे साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. तुषारच्या विरोधामध्ये अतुल हे बॅटल बघण्यासारखं असणार. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. मिड विकेटला एक खेळाडू आपण पाहतोय, एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉटम हँडचा सुरेख वापर मिड विकेटला त्या ठिकाणी किरण आहे. पार्लर थ्रो देत असताना रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भगवानजी सांबारे साहेब आपणास विनंती असेल आपण यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. मागच्या मॅच दादा दिलीपजी जाधव मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कुणाल बारसकर या खेळाडूला दिलं जाईल. कुणाल बारसकर आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. 1 ओव्हर नंतर हे पारितोषिक वितरित केलं जाईल. चांगला फटका पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न बॉलला कव्हर करतोय. एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं एकूण धाव संख्या होतीये ती 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला असरोटी आणि कैरे संघ एकमेकांच्या समोर आलेत. एकमेकांचा चांगला खेळ ठाऊक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुषार बॉलिंगला आलाय आणि चांगली बॉलिंग पॉवर प्ले मध्ये त्याची पाहायला देखील मिळतीये. 6 धाबांवरती रोखलंय आतापर्यंत. एकही मोठा फटका मारू दिला नाहीये तो कैरे टीमच्या आघाडीच्या फलंदाजांना. दरम्यान पुढील अतिथी मान्यवर आपण शिवाजी पाटील यांना विनंती करतो आपण यायचंय. तसेच महेश चंदन श्री साई इलेक्ट्रिकल खोपोली यांना देखील आमंत्रित करतो की आपण यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. तसेच राजेश दादा पाटील आपणास विनंती आपण यायचंय. जयेश दादा पाटील आपणास विनंती असेल आपण यायचंय. आपल्या देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. ज्ञानेश्वर पाटील माझगाव यांचं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. किशोरजी काटवले आणि संदीपजी काटवले साहेब आपणास विनंती असेल आपण यायचंय. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक राहिले आहे आणि ते कव्हर करतील. सुरेश सर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण कव्हर करावं. कुणाल बारसकरला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक
यांना घेण्यासाठी यावं आणि आदरणीय सुरेश दादा पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कोणाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित करावं. एक सुपरस्टार खेळाडू खरसुंडी टीमचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा राहिलाय त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आदरणीय सुरेश दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जात आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 6 धावा आहेत. एकही विकेट गमावली नाहीये. चांगली सावध सुरुवात करतायत. एका बाजूनं बॅटिंग करणारी सिद्धू 11 कैरे टीम तर तुषार साजेकरची पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे आणि किरण डोंगरे गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न अतुलसाठी डॉट बॉल आलाय. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये जय मल्हार क्रिकेट संघ आसरोटी उपसरपंच ट्रॉफी निलेश दादा ठोंबरे यांचं ते आयोजन आणि त्या आयोजनामध्ये चॅम्पियन राहिलेला कैरे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने तितकाच चांगल्या फॉर्म मध्ये असलेला आसरोटी संघ मैदानावरती आपण खेळताना पाहतोय. पहिला बॉल आलाय डॉट किरणच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय अतुलसाठी. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये पंकज फार लांबून आला बॉलला कव्हर करण्यासाठी. रज्जोनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु अतुलनं त्याला कॉल दिला नो आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 7. दोन्ही ताकदवान संघ आहेत. आपल्या या विभागातील 2 मोठे संघ आहेत. एकमेकांच्या समोर बऱ्याच वेळेला आलेले आहेत. कधी कैरे संघानं या गोलंदाजी करणाऱ्या आसरोटी संघाला हरवलंय, कधी आसरोटी संघानं कैरे संघाला हरवलंय आणि ही मॅच देखील एक मोठी मॅच हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. किरण चांगली बॉलिंग करत असताना आतापर्यंत 8 चेंडू डिलिव्हर्ड केलेत आसरोटी संघाकडून आणि एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. फिरून खेळण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लांबून बॉलला कव्हर करण्यासाठी आलेत आणि चांगली फिल्डिंग चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आसरोटी संघाची आज पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 9. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा. किरण डोंगरेच्या आतापर्यंत 3 बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. राईट हँडेड बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. वारंवार फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस केले जात आहेत फिल्डिंग करणाऱ्या जय मल्हार आसरोटी संघाकडून. चांगलं क्रिकेट. यावेळेला चांगला फटका. टायमिंग चांगला आहे परंतु काय दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपलाय. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट आणि पहिला फलंदाज रजत पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. टॉक डीजे. आमचे प्रमुख अतिथी मान्य श्री अशोकजी कांबळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचंय. आपलं स्वागत. आणि सुधाकरजी काटवले साहेब यांना विनंती असेल. राहुल ठोंबरेनं जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला. विराट कोहलीचा एक फॅन आहे मोठा आणि त्यात तितकंच मोठी कामगिरी देखील त्याची पाहायला मिळाली. रनिंग कॅचेस घेणं फार डिफिकल्ट असतं. फ्लड लाईट मध्ये तर मोठं जोखमीचं काम असतं आणि काय दर्जेदार झेल त्यानं टिपला. रजत पाटील सारख्या एका मोठ्या बॅटरला बाद केलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गणेश. अतुल पाटील आसरोटीच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळवणारा हा खेळाडू यंदाच्या मोसमामध्ये फार चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तो बॅटर अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे परंतु आतापर्यंत टॉस जिंकल्यानंतर कर्णधाराने घेतलेला निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवलाय. तो आसरोटी संघाच्या आघाडीच्या गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 9 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची रजत पाटीलची विकेट मिळाली आहे आणि या 10 बॉलवरती मोठे फटके मारू दिले नाहीयेत ते सिद्धू 11 कैरे संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. वेगवान चेंडू बाहेर ठेवला. रवी आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि हा वाईड बॉल. आर के तांबोळी सर या विभागातील एक सिनियर कॉमेंटेटर आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. त्याचबरोबरीनं आविष्कार शिंदे अतिशय चांगलं गुणलेखन. या अगोदर किरण ढवाळकर होते. आविष्कार शिंदे आता आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. 10 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. ऑफस्टमच्या बाहेर 2 वाईड बॉल पाहायला मिळाले. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेरचं कॉरिडॉर निवडलंय या गोलंदाजानं बॉलला डिलिव्हर करत असताना.
5 धावा या ओव्हर मध्ये किरण खर्च करतोय. एकूण धावा संख्या झाली आहे ती 11. नक्कीच. आणि दरम्यान आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री CK जाधव साहेब, चंद्रकांतजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत सुनीलजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आमचे राजेशजी देशमुख साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू सूरज सर. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बॉल टाकला, वेगवान टाकलेला फुलटॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये गणेशनं प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये देखील फ्लाय झाला होता, कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, त्या ठिकाणी बॉल लँड झाला आणि एकच धाव मिळाली. अतुलनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये, कारण अतुलला माहिती आहे तो विकेटवरती थांबणं, तो स्ट्रायकिंग एंडवरती असणं किती गरजेचं आहे. वेगवान चेंडू पूर्णपणे बॅटर अतुलला बेट केलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ते टॉस जिंकल्यानंतर पहिल्या 17 मध्ये जय मल्हार असरोडी संघाची, गावदेवी क्रिकेट संघ माझगाव, जय हनुमान क्रिकेट संघ वारत यांचं हे दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आदरणीय यशवंत दादा शिंदे, आदरणीय मारुती दादा ढबाळकर यांच्या वतीनं मैत्री ट्रॉफीचं हे दिमागदार असं आयोजन करण्यात आलंय. 28 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलाय. खालापूर, पनवेल आणि पेण तालुक्यातील 3 तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हर नंतर असरोटी संघाच्या विरोधामध्ये 12 धावा झाल्यात त्या सिद्धू 11 कैरे संघाच्या धावफलकावरती. अतुल पाटील खेळपट्टीवरती उभा आहे. गणेश हा देखील एक हार्ड हिटर खेळाडू आहे, तो खेळपट्टीवरती उभा आहे आणि या 2 फलंदाजांवरती फार मोठी मदार आहे. या 2 फलंदाजांवरती तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. परंतु दुसऱ्या बाजूला पंकज ठोंबरे, एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच्या हातामध्ये 3रं षटक देण्यात आलंय. फिरकीचा जादूगार, चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहे. एकाच टप्प्यावरती दोन्ही बाजूला चेंडू कट करण्याचं कौशल्य या गोलंदाजाकडे आहे आणि त्याच्या वाट्याला गोलंदाजी आली आहे. पहिलाच बॉल खाली राहिला. विकेट किपिंग फार चांगली पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष रवीला आपण विकेट किपिंग करत असताना पाहतोय. चांगली विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून आणि डॉट बॉल येतोय. 1-2 मोठे फटके आले तर या बिकट परिस्थितीतून डोकं वर काढू शकते ती बॅटिंग करणारी सिद्धू 11 कैरे टीम आणि ते 2-3 मोठे फटके मारावे लागतील. 12 पर्यंत रोखलंय जय मल्हार असरोटी संघानं. जबरदस्त बॉलिंग असरोटी संघाची, भेदक गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट पंकज. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश झाला, पायावरती आदळला, रोल बॅक होत असताना चेंडू पाहायला मिळाला आणि लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. या इनिंगचं जर आपण अनालिसिस पाहिलं तर आतापर्यंत 6 डॉट बॉल, 14 चेंडू डिलिव्हर्ड केले गेलेत. आविष्कार शिंदे आम्हाला सांगतायत की 14 मधील 6 डॉट बॉल टाकलेत. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. शिस्तबद्ध अशी गोलंदाजी, डिसिप्लिन आहे. गोलंदाजांचं वेगावरती चांगलं नियंत्रण देखील पाहायला मिळालंय. फॉलो थ्रू मध्ये हाताला बॉल ब्रश झालाय, शॉर्ट कव्हरला बॉलला फील्ड केले गेले. पुन्हा एकदा सिंगल मिळते ती बॅटिंग करणाऱ्या गणेश आणि बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे संघाला. एकूण धावा संख्या होतीये ती 13. जबरदस्त बॉलिंग, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. धावांना पूर्णपणे आळा घातलाय, प्रतिबंध घातलाय गोलंदाजी करणाऱ्या जय मल्हार असरोटी संघानं. परंतु आता मात्र आक्रमण करावं लागणार. हेलिकॉप्टर टच देण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे, मनगटाचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक तुषार त्या ठिकाणी फंबल झालेत. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावा संख्या होती ती 15. 15 धावा धावफलकावरती आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय सिद्धू 11 कैरे संघाला. परंतु मोठे फटके आले तर निश्चित रूपाने हा संघर्ष थांबेल. परंतु काय कमालीची गोलंदाजी करतोय तो असरोटी संघ. चांगला बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक लांबून आलेत, बॉलला कव्हर करतायत, फंबल पाहायला मिळाला. हे दडपण आहे, हा दबाव आहे. मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना थोडासा दबाव मात्र असतो. मोठ्या संख्येनं कैरे टीमचे प्रेक्षक, मोठ्या संख्येनं असरोटी टीमचे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेत आणि हा प्रेक्षकांचा दबाव देखील असू शकतो. 2 धावांच्या मदतीनं एकूण धावा संख्या होतीये 17. अतुल 8 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि 10 वरती खेळतोय. या बॅटरकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चांगला फटका मिड विकेटला आणि चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते.
3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रतिषटक 6च्या ॲव्हरेजनं 18 धावा पाहायला मिळतात आणि मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. 3 ओव्हर नंतर 18 धावा, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे, वेगवान गोलंदाजी राहिली आहे, धारदार गोलंदाजी राहिली आहे ती जय मल्हार रासोडी संघाची. नक्कीच. आणि दरम्यान आमचे माझगाव गावचे युवा नेतृत्व, मी विनंती करेन जयेश दादा पाटील आणि संदीप दादा काठावले असतील आणि किशोर दादा काठावले यांचं विनंती असेल की अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हावं. 18 धावा धावफलकावरती आहेत. या मैदानाचा विचार केला तर या ठिकाणी 35-40 धावा देखील एक फायटिंग टोटल निश्चित रूपाने ठरू शकते, परंतु तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागणार. अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे संघासाठी. 18 धावांवरती रोखलंय. अजूनही संघाचा प्रमुख बॅटर मैदानामध्ये उभा आहे, ज्याच्या बाडमधून धावा येत नाहीयेत, संघर्ष करावा लागतोय आणि तो देखील सिंगल डबलनं इनिंगला डेव्हलप करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, निर्णायक षटक देण्यात आलंय. गोलंदाज पवन ठोंबरे या गोलंदाजाच्या हातामध्ये. पवन ठोंबरे 18-19 वर्षाचा हा खेळाडू आहे, एक युवा सितारा आहे आणि त्याच्यामध्ये निर्णायक षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिलाच बॉल, डोक्याच्या खूप वरून बाउन्स होणारा, अतिरिक्त बाउन्स होणारा हा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. 1 बाउन्सची तंबी देखील त्या ठिकाणी देण्यात आली आहे. एक्स्ट्राची 1 रन स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. 19 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉलरनं आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात आणि या ओव्हरमध्ये पवन नरेश ठोंबरे हा गोलंदाज कशी गोलंदाजी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओव्हर द विकेटनं आता नो बॉल आलाय. अनइव्हन असा बाउन्स, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारे बॉल, शूट होणारे बॉल आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. बिमर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही बाउन्सर अगदी डोक्याच्या वरून रवीनं चांगले गॅदर केले. 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपाचे टाकावे लागणार. पहिला वाईड बॉल, आता नो बॉल आणि हा चेंडू निश्चित रूपाने असणार तो फ्री हिट. मोठा फटका मारण्यासाठी एक मोठं आमंत्रण असणार आणि ते आमंत्रण कोणासाठी तर सिद्धू 11 कैरे संघाचा प्रमुख बॅटर अतुल पाटील साठी. पवनला शांत डोक्यानं चेंडू डिलिव्हर करावा लागणार. 20 धावा कैरे टीमच्या धावफलकावरती. समोरच्या रिझन मध्ये या वेळेला ताकदीचा चांगला वापर केलाय. टायमिंग बेमिसाल आहे आणि टेक्निक दाखवत असताना बॅटर अतुल पाटील, ज्याच्या बाडमधून धावा येत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते, त्याच्या बाडमधून मोठा फटका आलाय आणि या षटकाराने एकूण धावसंख्या होती ती 26. यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. कैरेचे आमचे संजय पाटील या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आणखीन एक षटकार जर मारला तर त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. याच दरम्यान सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांचं शुभ आगमन होतंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 10 बॉल 17 वरती बॅटिंग करतोय तो अतुल. पवन थोडासा महागडा पहिल्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागणार आणि तो कमबॅक करत असताना हा चांगला कॉन्फिडन्स वाढवणारा डॉट बॉल असेल तर बॉलर पवनसाठी आणि बॉलिंग करणाऱ्या जय मल्हार रासोडी संघासाठी आमचे उत्तम शेठ भोईर यांचं या मंचावरती शुभ आगमन होतोय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सुरेश दादा पाटील आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहतोय तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे साहेब आहेत, त्याचबरोबरीनं उत्तमजी गावण देखील त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. स्टिकी सिंगल, चोरटी धाव जिला आपण म्हणतो ना, ती चोरटी धाव घेतली जाते. सर्कलच्या आतमध्ये या धावा घेणं फार गरजेचं असतं. स्ट्राईक रोटेट होत असते, बॅट्समनचं प्रेशर देखील रिलीज होत असतं आणि सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत असताना अतुल. एकूण धावसंख्या झाली आहे ती 27. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या ओव्हर मधील. या 3 चेंडूंवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत असतील या कैरे संघाला सपोर्ट करणारे सगळे समर्थक, तर 3 चांगल्या चेंडूंची अपेक्षा करत असतील आसरोटी संघाला सपोर्ट करणारे सगळे समर्थक. पवनच्या विरोधामध्ये आहे गणेश. या वेळेला गणेशनं बॉलला उचललं,
बॅटच्या मध्यावरती घेतलं आणि अक्षरशः लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं एकूण धावसंख्या होतीये ती 33. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बॅट्समन आउट झालाय. गणेशच्या बाड मधून देखील षटकार आलाय आणि या बॅट्समन मध्ये देखील ती क्षमता आहे, या फलंदाजामध्ये देखील ती गुणवत्ता आहे आणि ती दाखवत असताना 2 चांगल्या चेंडूंच्या प्रतीक्षेमध्ये आहे आसरोटी संघ, तर 2 मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे फलंदाजी करणारा कैरे संघ. एकूण धावसंख्या आहे ती 33. थोडासा विचार करण्यास भाग पडलंय. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात एक मोठ्या फटक्यानंतर. आणखीन या षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संजय पाटील साहेबांकडून पुन्हा एकदा षटकारासाठी 500 आणि प्रत्येक षटकाराला 500 लावलेत. चांगला बॉल अगदी शरीराच्या जवळून आणि वाईड बॉलचा इशारा करत असताना ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती जोडली जाणार. 34 धावा धावफलकावरती. 34 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आविष्कार शिंदे फार चांगली स्कोरिंग करतायत. खोलवर टप्पाचा बॉल, चांगला बॉल आहे. बॉटम हँडचा सुरेख वापर. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला काढलंय. 4 धावांसाठी दमदार दर्जेदार चौकार. बॉल मध्ये 12 या धावसंख्येवरती खेळतोय तो गणेश, त्याच्या 2 मोठ्या फटक्यांनी बरंच काही समीकरण बदलवलंय. फटका हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. लांबून आले तुषार त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतात. तिसरीचा प्रयत्न, परंतु काय दर्जेदार थ्रो देत असताना 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळाली आणि या 3 धावांच्या मदतीनं पहिलं सत्र संपलंय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धावा सिद्धू 11 कैरे संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये 42 या धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते जय मल्हार असरोटी संघासमोर 500 रुपये अतुलला लागू झालेले आहेत. 500 रुपये गणेशला लागू झालेले आहेत. संजय पाटील यांनी लावलेले हे पारितोषिक आहे आणि उरलेले 1000 रुपये संजय पाटील आपण घेऊन जायचंय. 42चा टार्गेट आहे आणि मान्यवरांच्या सत्काराकडे आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी आमचे प्रकाश पाटील जोडले जातील आणि कैरे संघाने जर हा सामना जिंकला तर संजय पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. नक्कीच मी आयोजकांना विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचं यथोचित सन्मान आणि सत्कार आपण या विभागातील नामवंत उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे आणि नेहमीच मराठा समाजासाठी तन मन धन अर्पण केलेले आपले सर्वांचे लाडके ज्येष्ठ शिवसेना नेते उत्तम शेठ भोईर साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या इथे यथोचित सन्मान केलं जाईल. आपले सर्वांचे उत्तम दादा भोईर या विभागातील लाडके नेते आणि बऱ्याचशा युवकांचा आदर्श आयडल म्हणून मानलं जातं त्यांना. त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यांचे यथोचित सन्मान. अशोकजी कांबळे साहेब आपणास विनंती असेल आपण यायचंय. माझगाव ग्रुप ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले आणि सर्व ग्रामस्थांच्या आपण पाहतो ज्या अडचणी असतात ते नेहमी दूर करत असतात. त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येईल. तसेच सुनील पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. सुनीलजी पाटील साहेब तसेच माननीय श्री CK जाधव साहेब आपणास विनंती आहे आपण देखील चंद्रकांत दादा जाधव उर्फ CK जाधव
यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. तसेच राज देशमुख साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे. नक्कीच सी.के. जाधव साहेब प्रमुख आंबिवली यांचा देखील येथे यथोचित सन्मान केला जात आहे. राज देशमुख साहेब, सुधाकरजी काटवले साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यायचं आहे. सुधाकरजी काटवले यांचं देखील येथे यथोचित सन्मान केलं जाईल आणि सत्कार करण्यात येईल. तसेच आमचे प्रमुख अतिथी मान्य श्री महेश खाडे साहेब, महेश खाडे साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपलं देखील येथे यथोचित सत्कार केलं जाईल. नक्कीच योगेशजी ढवालकर यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत खरे तर ते, परंतु आता अतिथी म्हणून इथे आलेले आहेत. हॅलो, चला असोटी संघ आपण आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. विलंब करू नका. या ठिकाणी माझगाव वारद मैत्री चषक 2025 हे पर्व आणि या 2025च्या पर्वातील भव्य दिव्य असं हे सुंदर आयोजन या ठिकाणी केले गेले. या नक्कीच मॅचचे सर्व असतील मारुती ढवाळकर तसेच त्यांच्या समवेत यशवंत शिंदे. तांबोली सर, एक आवर्जून नाव घेण्याचं राहिलेलं आहे या गडबडीत आपले अविनाभजी महाबदी साहेब यांना देखील मी विनंती करतो आपण यायचं, आपलं यथोचित सन्मान केलं जाईल. या दादा, आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. या या या. नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री मनोजजी पाटारे साहेब सावरोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे स्वागत आहे आणि त्यांना विनंती असेल की अतिथी कक्षावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच मान्य श्री गजानन पाटील कैरे यांचं देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल. आपण अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. या ठिकाणी पहिलं षटक, सुंदर चेंडू. या ठिकाणी पंच आमच्या दिशेने संकेत दर्शवितात की हा स्क्वेअर आहे, वाईड आहे. एक धाव अवांतरच्या दिशेने या ठिकाणी जोडली जाते. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 42 धावांची गरज. प्रति षटकामागे 10.50 ची सरासरी राखावी लागेल. ती म्हणजे असोटी संघाला. असोटी संघाची सलामीची जोडी या ठिकाणी रवी आणि पंकज. P1चं पाबंदीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पंकज ओंबळे. सुंदर फटका. या ठिकाणी चेंडू तडकावला. क्षेत्ररक्षक घेणार, चेंडू उचलणार. अगदी सीमारेषेलगत चेंडूचं प्रोटेक्शन केलं जातं. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजीने अतिशय चालाकीने 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचतंय बिनबाद 3 या आकड्यावर. अतिशय संत आणि शांत रीतीने सुरुवात. गोलंदाज तयार. सुंदर फटका. या ठिकाणी चेंडू तडकावला. सरळ चेंडू जातो या ठिकाणी. हा म्हणता सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि या 4 धावेच्या बरोबरीनं सूचना असेल सर
आसरे संघाचा जर कर्णधार किंवा कोणी खेळाडू इथे असेल तर त्यांनी रिपोर्टिंग करायची. नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे माजगाव आणि आसरे या दरम्यान पुढील सामना खेळवण्यात येईल. तर आसरे संघाने इथे रिपोर्टिंग करायचे. माजगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. दरम्यान आतिक लबडे साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. थँक्यू. या 4 धावेच्या बरोबरीने धावसंख्येला कलाटणी येते. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 7 या आकड्यावर. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाजांना फसवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी 1 धाव मिळते आहे. बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या वधारते बिनबाद 8 या आकड्यावर. अजूनही पहिल्या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनश्च तयार. पंकज येवले आणि त्याला तोंड देतोय तडाखेबाज असा फलंदाज पंकज ठोंबरे. सुंदर चेंडू मात्र या ठिकाणी चेंडू 2-2, 3-3 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय 4 धाव्यांसाठी. एक डझन आणि 12 धावा. गोलंदाज तयार. सुंदर फटका चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूचा प्रयास करतोय. तत्पूर्वी मात्र चेंडू हा म्हणता निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. डीजे मास्टर. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. 16 धावा धावफलकावरती. हा चेंडू हलकासा स्टिअर केला. चेंडू जातोय, अडवला जातोय. या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग. ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे मात्र पूर्ण 2 धावा मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 24 धावेचं समीकरण. या ठिकाणी एक महत्वाची सूचना आलेली आहे की पंकज ठोंबरे यांनी जर 6 हॅट्रिक मारली तर प्रफुल्ल ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येत आहे. या ठिकाणी सांघिक दुसरा आणि वैयक्तिक षटक. वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय प्रतीक मोरे. समीकरण 18 चेंडू आणि अजूनही 24 धावांची नितांतपणे गरज. या ठिकाणी कैरी संघामध्ये सुद्धा दिग्गज गोलंदाज क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्रिकेट आहे. नक्कीच अजून एक ऑफर लागते सर रवी ठोंबरेसाठी. रवी ठोंबरे यांनी जर हॅट्रिक लगावली सिक्सरची तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रदीपजी जाधव साहेब विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच. दरम्यान एक वाईट अतिरिक्त धाव आणि स्कोर संख्या वाढते 19 समीकरण येऊन ठेपतोय 18 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. गोलंदाज तयार. या ठिकाणी हा निर्धाव चेंडू जातोय. समीकरण येऊन ठेपतोय 17 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
सुरेख गोलाने सुरेख फटका चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, पहिला हादरा मिळतोय असोटी संघाला. धाव संख्या केवळ 19 असताना नंबर 3 वर नवीन फलंदाज जातोय किरण डोंगरे. या ठिकाणी पाहायचंय समीकरण येऊन ठेपलंय. दरम्यान एक सूचना असेल, रस्त्यावर ज्या 4 व्हीलर्स उभ्या केल्या गेल्या आहेत त्यांना विनंती असेल 4 व्हीलर्स मालकांना की आपली गाडी रस्त्यावरून बाजूला काढावी, मैदानात बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्क करावी. आपल्या मुले कोणालाही त्रास नकोय, चांगली स्पर्धा चालू आहे. तर सर्वांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने की आपली 4 व्हीलर्स गाडी जर रस्त्यावर लागली असेल ती थोडी साईडला काढावी. अजूनही समीकरण 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रकाश, असं काय वाटतं या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल याची आपण काय माहिती देऊ शकता? तुम्हाला कसं काय वाटतं याच्यामध्ये? निश्चित तौर पर देखा जाए तो ये मुकाबला एयर टाइट होने वाला था. ये देखिए क्या जबरदस्त एफर्ट था, लेकिन मैं कहूंगा यहाँ पर कैच नहीं, मैच छोड़ने का काम किया था और यहाँ पर थर्ड अंपायर को रेफर किया गया रनआउट के लिए. अब चेक होगा, थर्ड अंपायर चेक करेंगे और तोल मोल कर डिसीजन देंगे. ये डिसीजन कहीं घातक न बन जाए, क्योंकि किरण डोंगरे ये वो बल्लेबाज है जिनके बल्ले में क्षमता है किसी भी मैच का रुख बदलने की. बिल्कुल, यहाँ पर आपका कहना सही है, क्योंकि अगर ये मुकाबला मरते दम तक होएगा तो मरते दम तक फिल्म का नाम है उसमें से गोविंदा बनना चाहेगा. कौन गोविंदा बन सकता है ये देखना सिर्फ बाकी है अभी भी. निश्चित गोविंदा कोई बने ना बने, लेकिन मैक्सवेल बनना पड़ेगा अपने टीम के लिए, अपने गांव की आन बान शान बचाने के लिए. किसी एक खिलाड़ी को मैक्सवेल जैसी पारी खेलनी पड़ेगी सर, क्योंकि देखा जाए तो 7 नवंबर 2023 वर्ल्ड कप की वो मैच पूरी तरह से ऑस्ट्रेलिया टीम निस्तेनाबूद हो चुकी थी और उस पारी में एक छोर पर खड़े रहकर मैक्सवेल देख रहे थे कि उनकी टीम की दशा क्या हो रही. नॉट आउट नक्कीच डिसीजन आ चुका है. इसी के बीच नॉट आउट रन पूरी की गई. इस रन स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर नंबर लग चुके 21 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर. 15 गेंदे 21 रन. देखिए संघर्ष दोनों से जारी है, दोनों छोरों दोनों टीमों से ताकत लगाई जा रही. ये गेंद काफी अच्छी गेंद, ये डॉट गेंद चली गई. इसी के साथ समीकरण में थोड़ा सा बदलाव. अभी भी आने वाले 14 गेंदों में सिर्फ 21 रनों की जरूरत, यानी कि गेंदे और रनों के बीच में 7 का फासला. नक्कीच दरम्यान एक सूचना असेल, आशिरा संघ कर्णधार रिपोर्टिंग साठी आलेले आहेत. कर्णधारास विनंती असेल आपण यायचंय आणि माझगाव संघाचा कर्णधार विलास पाटील आपण देखील यायचंय. सतीश पाटिल अपन मनोहर पाटिल यांना भेटायचं है. ये देखिए जिस बात का जिक्र किया था ये है, पूरी तरह से शेर ने अपनी ताकत की नुमाइश की है और मैच का रुख बदलने की ताकत दिखाई है. डीजे एक सूचना असेल की यापुढील मॅच प्रत्येक संघाच्या संघनायकांनी ध्यानात ठेवायचं की 3 षटकांची खेळवली जाईल आणि पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतो
रायगड जिल्हा चिटणीस सुरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचं नाणेफेकीचं कौल केलं जाईल. अभी भी 13 गेंदों में 15 रनों की जरूरत है. यहाँ पर ये काफी तेरह गेंदे 15 रनों की जरूरत. यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार के ऊपर फिर से एक बार तैयार. अगली गेंदबाज तैयार, बल्लेबाज उनके सामने काफी खड़ा. एक गेंद बल्ला उठाया, फील्डर ने गेंद को प्रोटेक्शन किया. तब तक दोनों बल्लेबाजों ने आसानी से सिंगल चुरा लिया. इसी सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 28. अभी भी समीकरण में थोड़ा सा बदलाव. आने वाले 12 गेंदे यानी कि 14 रनों की जरूरत. 2 रनों का फासला. माझगाव टीम नाणेफेकीचं कौल जिंकलेली आहे. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. अभी भी 12 गेंदे बचे हैं. 12 गेंदों में सिर्फ 14 रनों की जरूरत है. यानी कि हर एक ओवर के पीछे 7 के औसत से रन बनाने होंगे. हा, मैदानामध्ये पाणी नाही. स्वयंसेवकांना विनंती असेल लागलीच या ठिकाणी खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करायची आहे प्लीज. हाँ, तो प्रकाश जी अगर मुझे कहना होगा कि डिब्बे के अंदर है डिब्बा, डिब्बे के अंदर है केक. वारद और माझगांव गांव के प्रेक्षक है लाखों में से एक. यहाँ जरूर बढ़िया शेर आपने यहाँ पर लगाया है तमुली सर, और सभी क्रिकेट प्रेमियों का अपने दिल जीत लिया है मैं कहूँगा इस शेर के साथ. और मुड़ते हैं मैदान की तरफ जहाँ पर 2 शेरों के बीच यह टकराव है. इस विभाग की 2 ताकतवर आपस में झूंझ रही है अपने गांव की आन बान शान बचाने के लिए. जीतने के लिए 12 गेंदे 24 रन, 14 रन, माफ कीजिए 12 गेंदे 14 रन. गेंदबाजी की छोर पर आप देखेंगे गेंदबाज राहुल राठौड़, और स्ट्राइक पर आप देखेंगे इस टीम के फाइटर जेट जिन्हें कहा जाता है, इस टीम के मिसाइल, इस विभाग के मिसाइल के तौर पर उन्हें माना जाता है. गेंद बल्लेबाजी की तोप एक ऑलराउंडर खिलाड़ी किरण डोंगरे. ये देखिए क्या जबरदस्त है तर्रार गेंद थी. किरण डोंगरे इस गेंद को गति को समझ नहीं पाए, भाप नहीं पाए. गति पर सवार होकर जब इस गेंदबाज ने इस गेंद को डाला सीधा विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद. 11 गेंदे 14 रन. देखिए क्या जबरदस्त कांटों भरा मुकाबला, यह टाइट मुकाबला देखने को मिला है. ये देखिए काबिले तारीफ गेंदबाजी, युवा गेंदबाज है लेकिन जोशीला काम किया है अपने टीम के लिए. मैं कहूंगा ये विकेट द्वारा इस मैच का रुख बदल दिया है इस गेंदबाज के दीजिए. फंसती हुई नजर आई. जिस विकेट की तलाश थी कैरा टीम को, वो विकेट चटकाने में गेंदबाज कारगर हुए. जिस विश्वास के साथ गेंदबाज के हाथों में गेंद थमाई दी गई थी कप्तान द्वारा, वो पूरी तरह से कप्तान के यहाँ पर खड़े उतरे और किरण डोंगरे जैसे धाकड़ बल्लेबाज की विकेट चटकाने में कामयाब हो चुके. अब स्क्रीज पर जा चुके हैं राहुल ठोंबरे इस टीम के माटी हिटर के रूप में जब इस टीम के लिए खेलते हैं, और हमेशा से इस टीम के संकट मोचन जिन्हें कहलाया जाता है. विराट कोहली के फैन है और काम अब विराट कोहली की तरह करना पड़ेगा.
देखिए इस बार कारपेट द्वारा खेला गया कवर में, कवर का फील्डर था वहां पर जिसने इस गेंद को कैरी किया। 1 रन से संतुष्ट होना पड़ा। 1 रन के बदले स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 29। 9 गेंदे 13 रन। देखिए अभी मैच किसी भी एक तरफ झुकी नहीं है। 9 गेंदे 13 रन। अच्छा एफर्ट लगाया जा रहा है गेंदबाज द्वारा। मैं कहूंगा बड़े हिट निकालने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज, लेकिन मौका नहीं बनने दे रहे गेंदबाज। ये देखिए क्या जबरदस्त तर्रार गेंद थी, सटीक जगह पर सटीक नियंत्रण भरी गेंदबाजी। और यही होती है अच्छी क्रिकेट, ये होती है असली क्रिकेटर की निशानी। ऐसे प्रेशराइज सिचुएशन में क्या ओवर पर क्या निखर कर आए ये गेंदबाज राहुल। 8 गेंदे 13 रन। देखिए 8 गेंदे 13 रन। 8 गेंदे 13 रन। देखिए संघर्ष ये मैदान पर पंकज ठोंबरे सीधे बल्ले से खेलने की कोशिश, गैप ढूंढने में कामयाब, लेकिन पीछे प्रोटेक्शन है। अब देखेंगे लॉन्ग ऑफ पर इस खिलाड़ी ने इस गेंद को गैदर किया। जब तक फील्डर फील्ड कर पाते तब तक 2 रन आसानी से पूरे। इस 2 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुका है 31 नंबर लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 7 गेंदे 11 रन। इस मैच का अगर रुख बदलना है, इस मैच में अगर जीत मुकम्मल करनी है तो निश्चित तौर पर एक बड़े हिट की तलाश रहेगी आसुरी टीम के इन धुरंधरों को। और इस मैच में अगर अपनी पकड़ ऐसे ही जमा नहीं रखनी है तो निश्चित तौर पे गेंदबाज का ये प्रयास रहेगा कि हर एक गेंद पर सिंगल दी जाए या फिर डॉट गेंदें जितनी इस मैच में गिरेगी वो स्लो पॉइजन के काम करेगी। ये देखिए काबिले तारीफ गेंदबाजी, जो झटका देना चाहिए था, जो ब्रेक थ्रू देना चाहिए तो देने में सफल, और काबिले तारीफ गेंदबाजी मैं कहूंगा गेंदबाज द्वारा। अच्छी धुन बजाई यहाँ पर, मैं कहूंगा यहाँ पर काम बजाने का काम किया है गेंदबाज राहुल ने। एक प्रेशराइज सिचुएशन में क्या निकल कर आए ये गेंदबाज। जो कप्तान ने इस गेंदबाज के ऊपर विश्वास जताया था वो विश्वास पे पूरी तरह से खरे उतरे गेंदबाज राहुल। महज 3 रन खर्च किए, पूरी तरह से कंजूसी भरी गेंदबाजी, मैच का रुख बदलने वाली गेंदबाजी देखने को मिली, एक अच्छी क्रिकेट देखने को मिली। और पंकज ठोंबरे जैसे बड़े खिलाड़ी का विकेट और किरण डोंगरे जैसे बड़े खिलाड़ी का विकेट चटकाने में कामयाब रहे ये गेंदबाज। अब गेंदबाजी की छोर पर आप देखेंगे गेंदबाज रॉयल पाटिल। और मैं कहूंगा हार और जीत के बीच देखा जाए तो राहुल ठोंबरे अभी तक डटे हुए। ये शेर घात लगाकर बैठा है, जैसे मौका मिलेगा ये शेर शिकार जरूर करेगा। ये देखिए बल्ला तो जोर से घुमाया था लेकिन गेंद ने दिया चकमा। लगभग 1 रन से संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 32 रन लग चुके हैं। अब 5 गेंदे 10 रन, 5 गेंदे 10 रन। इस मैच में अगर जीत मुकम्मल करनी होगी तो एक बड़ा हिट खोद कर निकालना पड़ेगा, अपने बल्ले का दमखम दिखाना पड़ेगा, क्योंकि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता।
ये देखिए कोशिशें जारी है, लेकिन रॉयल पाटिल अपने गेंदबाजी की धार दिखाते हुए, अपनी जादुई गेंदबाजी करते हुए, अपनी गांव की अनबन शान बचाने के लिए सटीक जगह पर नियंत्रण भरी गेंदबाजी करते हुए नजर आए। इस डॉट गेंद के साथ अब मैदान में प्रेशर बढ़ता हुआ नजर आया। 4 गेंदे 10 रन, हर एक गेंद अब 16 के भाव में तोली जाएगी। 4 गेंदे 10 रन। ये देखिए क्या जबरदस्त गेंद थी। अबे द बॉडी इस गेंद को रखा, सीधा निकलकर विकेट कीपर के दस्तानों में और कोई नया रन नहीं। डॉट गेंद की समाप्ति। अब 3 गेंदे 10 रन। इस 3 तो अंपायर रिव्यू है, यहाँ पर थर्ड अंपायर चेक करेंगे ये गेंद वाइड थी कि नहीं। क्रूशियल मोमेंट है मैच का। थर्ड अंपायर से गुजारिश रहेगी, वाइड चेक करना है आपको। थर्ड अंपायर वाइड चेक करायचंय। नक्कीच पंचांनी यायचंय, त्वरित वाइड चेक करायचंय। आलेत नक्कीच वाइड चेक करायचं आपल्याला। फेयर डिलीवरी है, निश्चित तौर पे देखा जाए तो फेयर डिलीवरी है। और इसी के साथ एक और डॉट गेंद देखने को मिली और रॉयल पाटिल ने अपने ताकत की नुमाइश की। मैं कहूंगा इस मैच के ऊपर और सिकंजा कसा गया इस गेंद के साथ। अब जीतने के लिए 3 गेंदे 10 रन। एक बड़े हिट की खोज में बल्लेबाज द्वारा प्रयास किया जा रहा है, कोशिशें की जा रही है। ये देखिए और ये मैच का रुख बदलने वाला मोमेंट, और यहाँ पर लक फैक्ट ने काम किया। नसीब का चौका, ये पंजा मिला नसीब का। अगली गेंद होगी फ्री हिट। अगली गेंद फ्री हिट। नो बॉल, 5 रन नक्कीच। आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट। इस 5 के साथ स्कोर कार्ड जोर से हिलता हुआ। मैं कहूंगा यहाँ पर स्कोर कार्ड नहीं, पूरे कैरे के खेमे में सबका दिल दहलाने वाला यह मोमेंट था। सुरेश दादा पाटिल का भी अभी दिल थोड़ा सा हिल गया यहाँ पर। इस 9 के साथ मैच थोड़ी सी हवा निकलती हुई अब जीतने के लिए 3 गेंदे 5 रन। ये गेंद फ्री हिट। ये देखिए यहाँ पर रनआउट का खतरा और रनआउट। एक और विकेट यहाँ पर चटकाते हुए और निश्चित तौर पे जो लाभ उठाना चाहिए था फ्री हिट का वो उठा नहीं पाए डीजे। जिनके बल्ले के दादागिरी चलती थी हर एक ग्राउंड पर, नरेश दादा ठोंबरे, उनके सुपुत्र पवन ठोंबरे थोड़े से नाकाम होकर नजर आए पवेलियन की तरफ लौटते हुए। जिस फ्री हिट का लाभ उठाना चाहिए था उस फ्री हिट पे लाभ उठाया नहीं गया। रॉयल पाटिल ने अपना काम बखूबी यहाँ पर निभाया है, अपनी गलती को दुरुस्त किया है, देर आए दुरुस्त आए। 2 गेंदे 5 रन। देखिए 2 गेंदे 5 रन कंपलसरी चेसिंग के तहत 2 गेंदे 5 रन यहाँ पर निकालने पड़ेंगे राहुल ठोंबरे को। याद करना पड़ेगा अपने आइडल को। ये देखिए जोर से बल्ला घुमाया था, ऐसा लगता था एक बड़ा हिट जरूर निकालेंगे, लेकिन
तुषार साजीकर के पारी का अंत होता हुआ नजर आया। तुषार साजीकर स्ट्राइक लेना चाहते थे, लेकिन राहुल ठोंबरे ने यहाँ पर जताया कि अभी भी एक गेंद सीमित है और एक गेंद के ऊपर 6 निकालने की ताकत मेरे बल्ले में है। रॉयल पाटिल अभी तक आरे नहीं आ रहे, इस बल्लेबाजों के अंकुश पे अंकुश लगाए जा रहे हैं। और देखा जाए तो अपना रॉयल पाटिल ने काम यहाँ पर बखूबी निभाया। एक गलती जरूर हुई थी, लेकिन देर आए दुरुस्त आए, कोशिश करते हुए नजर आए इस समय मैदान पर राहुल ठोंबरे। राहुल ठोंबरे की कोशिशें जारी है। मैं कहूंगा लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो कोशिश करना जरूरी है, क्योंकि मुश्किलों से भागना आसान होता है और संघर्ष करना कठिन। लेकिन आप वो करेंगे जो आपके लिए कठिन है तो आपकी जिंदगी आसान बन जाएगी। अगर आप वो करेंगे जो आपके लिए आसान है तो आपकी जिंदगी कठिन हो जाएगी। तो इसके लिए संघर्ष करना जरूरी। एक गेंदे 5 रन, एक गेंद 5 रन। इस गेंद के ऊपर दोनों टीमों की अनबन शान लगी हुई है, अपनी गांव की इज्जत दांव पर लगी हुई है। एक गेंद 5 रन। राहुल ठोंबरे अभी तक हार मानने वाला खिलाड़ी नहीं है। इस खिलाड़ी के बल्ले में दम कम है, ये खिलाड़ी निकाल सकता है। रॉयल पाटिल तैयार, और क्या जबरदस्त गेंद, इसका जवाब नहीं था राहुल ठोंबरे के पास। और रॉयल पाटिल ने अपनी गेंदबाजी की दहशत एक बार फिर से यहाँ पर जताई है। धन्यवाद दोन्ही संघांचं इथे पुढील मॅच असेल माझगाव आणि रिया 11 माझगाव आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मी राहुल राठोड हा मॅचचा हिरो ठरलाय, त्याला आमंत्रित करतो। 1 ओव्हर मध्ये 3 धावा